ओम 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 सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. थँक्स केतकी. नमस्कार मंडळी, आपण तिसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे आलो आहोत. तर मागच्या वेळेसचा गोषवारा क्रांती वाचणार आहे आज. तर चालू करू. हो चालेल. ज्ञानयोग व कर्मयोग याबद्दल जरा खोल विचार याच्यात मांडलेला दिसतो. जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत कार्यरत किंवा क्रियाशील असणं हे अटळ आहे. कोणीही स्वधर्माचे आचरण करणे टाकू नये. आत्मज्ञानाने संतुष्ट कृतकृत्य झालं की मग त्या कर्माशी संबंध सुटतो. जसं की पोट भरले की आपण स्वयंपाकाचा विचार करत नाही किंवा ते काम करण्याची खटपट करत नाही. इथे अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे नोकरी शोधत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करणं, बायोडेटा तयार करणं, रेझ्युमे तयार करणं, कोणाला तरी फोन करून प्रश्न विचारणं, ही सगळी धडपड करत असतो. ती नोकरी लागल्यावर मात्र या सगळ्या क्रिया थांबवतो. हेच कृष्णाने अर्जुनाला कथित केले आहे की अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ते ज्ञान प्राप्त उत्पन्न होत नाही तोपर्यंत साधनाची कर्माची खटपट करावी लागते. यापुढचा विचार असा की अनासक्त होऊन आपले कर्म कर्तव्य जे आचरणात आणतात ते मोक्षपद मिळवतात. इथे कृष्णाने स्वतःचेच उदाहरण पुढे केले आहे. श्रीकृष्ण स्वतः परिपूर्ण, सर्व प्राप्त, सर्वश्रेष्ठ, कीर्तिमान, सामर्थ्यवान असूनही निमूटपणे काम करत राहिला. सांदीपानी ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्यांचा मृत मुलगा परत आणून दिला. श्रीकृष्णाला सगळंच प्राप्त होतं, पण कर्म केले नसते तरी चालले असते. पण आता आत्मज्ञान आणि प्राप्तीबरोबर लोकांना वळण लावण्यासाठी कर्म करणे प्राप्त आहे. इथे अजून एक उदाहरण शिक्षकाचे देता येईल. शिक्षक स्वतः ज्ञानाने परिपूर्ण, स्वतः डिग्री मिळवलेली असली तरी दुसऱ्यांना त्या मार्गावर चालण्यास मदत करत असतात. ही कर्तव्यपूर्ती शिक्षक वा पालक सतत करत असतात. जसं डोळस मनुष्य आंधळ्याला रस्ता दाखवायला मदत करतो, मात्र त्याला काही मिळेल किंवा मिळावं म्हणून हे कर्म करत नाही. ज्ञानी लोक जसे वागतात त्याचंच आचरण व अनुकरण इतर जण करतात. पुन्हा एकदा नोकरी व्यवसायाचं उदाहरण देते. म्हणजे फॉलो द लीडर, नो अँड कॅरी युअर टीम अँड एव्हरीवन रायजेस टुगेदर. मला वाटतं हे ज्ञानेश्वरीतूनच सगळ्यांना शिकवलं गेलं असलं पाहिजे. छान. काम कर्म म्हणजे आपल्याकडे जे आहे ते पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. म्हणजे कुठलाही उद्योग व्यवसाय चालणार नाही, तसं केलं नाही तर नाश पावेल. फळ मिळण्याच्या आशेने आपण जसे उत्साहाने उत्सुकतेने काम करतो तितक्याच उत्सुकतेने उत्साहाने फळाची आशा न ठेवता या जगाच्या कल्याणासाठी काम करत राहिलं पाहिजे. आणि ते करत असताना प्रत्येकाची ग्राहक शक्ती, आकलन शक्ती, ग्रहण शक्ती वेगळी वेगळी असते याची जाणीव ठेवून कोणाचाही उपहास करू नये. आपल्याला मिळालेल्या शारीरिक मानसिक गुणांचा गर्व करू नये.
मी, माझं, मला या 3 म पासून दूर राहणेच उचित आहे. आपल्याला मिळालेलं शरीर ही आपली उसनी गाडी आहे. त्याची जरूर नक्कीच ती काळजी घ्यावी. जो अज्ञानी मनुष्य मी केलं, मी मिळवलं या भ्रंशात असतो, त्याला मात्र हे ज्ञान सांगून काहीही उपयोग नसतो. सत्पात्री दान म्हणजे ज्याची ते ज्ञान घेण्याची योग्यता आहे, त्यालाच ते द्यावं. जसं मृताच्या हाती रत्न देऊन काही उपयोग नाही. ते परमार्थाकडे तोंड फिरवत असतील, ज्याला पटत नाही, कळत नाही, त्याविषयी त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही. ज्ञानी ब्रह्मनिष्ठ मनुष्य या शारीरिक प्रकृतीच्या गुणांच्या आहारी न जाता कर्म करत पुढे जातो. शरीर हे पंचमहाभूतात विलीन होणारच आहे. मनाच्या या सुंदर रथाला लावलेले हे पंच इंद्रियांचे जणू घोडेच. त्याचे जर प्रत्येकाचे नको तेवढे चोचले किंवा कौतुक किंवा लाड करत बसलो, लक्ष देत राहिलो, तर रथ उधळून जाऊ शकतो आणि वेगवेगळ्या दिशेला भरकटून जाऊ शकतो. त्यामुळे ज्ञानयोग व कर्मयोग याचा योग्य तो मिलाप आवश्यक आहे. झालं. झालं. गुड. व्हेरी छान सांगितलं तू, वेगवेगळे उदाहरणं देऊन छानच केलं. जाऊया पुढे आता. आली का ती? नाही आली तर ज्योत्स्नाताई मदत करणार ना? हो. आली. हा. पण हो. तरी मोहिनी रोहिणी लावते, मग सुरू करू. काही मदत हवी असेल तर मला पण सांग. चालेल. जरा खाली येणार का? हा हा, आलं, बरोबर आलं. हा, बरोबर. 34 पासून. 34 पासून. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. प्रत्येक इंद्रियाची विषयाविषयी आवड व नावड ही मूळचीच ठरलेली आहे. त्या आवडी नावडीच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण त्या याच्या मार्गाच्या आड येणाऱ्या आहेत. एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर मनाला संतोष प्राप्त होईल, हे खरे. परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर गावाची शीव ओलांडली नाही तिथपर्यंतच क्षणभर गप्प असतो. मग पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो. बाबा, वचनागादी विषय गोड आहेत खरी, पण त्यांच्याविषयी अंतःकरणात इच्छा कदाचित उत्पन्न होईल, तरी पण ती उत्पन्न होऊ देऊ नकोस. परंतु त्यांच्या परिणामांचा विचार केला तर ती प्राणघातक आहेत. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला फुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते. परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, ते तो आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही, तशी स्थिती या विषयांच्या लालसेने होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. तसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहूकडून घेरून मारायच्या कसाटीत आणतो, येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज. म्हणून विषयेच्छेला थारच देऊ नये. त्या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. एरवी इंद्रियांच्या अर्था सारिखा विषयोपोखिता संतोषु कीर चित्त आपजेल. परी तो सवचोराचा सांगतू जैसा नावेक स्वस्तू जवनगराचा प्रांतू सांडी जेना. बापा विषयाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, तरी तो परिणाम विचारिता प्राणोहरी. देखी इंद्रिये कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीनू आमिषे भुलविजे का. परी तया माझी गळू आहे
जो प्राणा ते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे की जेल, जरी विषयांची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधान गळा. जैसा कवळोनिया पारधी, घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्थ दोन्ही कामक्रोध हे घातुक जाणे. म्हणून हा अश्रोची न करावा, मनीही आठवो न धरावा, एकू निज वृत्तीचा बोलावा नासोने दे. एक मिनिट थांब ज्योत्स्ना. हा. मागच्या याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलंय की अं, काम आणि क्रोध हे दोन्ही घातक आहेत. तर मागचा जो श्लोक होता ना, त्यावेळेस सुद्धा हाच विचार होता. त्यावेळेस मी एक गोष्ट सांगणार होती, पण मागच्या वेळी आपल्याला वेळ मिळाला नाही म्हणून सांगितली नाही, तर आता सांगते. राग आणि द्वेषाच्या म्हणजे आवडीनिवडीच्या आहे आहे सॉरी आहे नाही आहारी जाऊ नये असं आपण म्हणतो. तर त्याच्या संदर्भाने महाभारतातली शंतनू राजाची ही गोष्ट आहे. त्याला शंतनू राजाला एक ऋषी भेटायला आले होते. त्यांना भविष्य कळत होतं आणि मला त्या ऋषीचं नाव आठवत नाही आता, पण ते भविष्य सांगत होते. तर शंतनूला त्यांनी सांगितलं की तुला तुझं भविष्य खूप अवघड आहे, कारण तुझ्या मोहाने या देशाचा नाश होणार आहे, तुझ्या कुळाचा नाश होणार आहे. आणि तर तो म्हणतो, मग मी काय करू, तुम्ही मला सांगा सगळं. तर ते म्हणे, मी असं नाही सांगू शकत, कारण हे तुझं भविष्य आहे. पण तो म्हणाला, नाही नाही, मला सांगा, म्हणजे मी प्रयत्न करीन ते बदलायचा. तर ते म्हटले की तू परत प्रयत्न करणार असला तर सांगतो, पण मी तुला सांगेन त्या सगळ्या गोष्टी तुला टाळायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. तर तो म्हटला, ठीक आहे, मी तुम्ही जे काय म्हणाल त्याच्याप्रमाणे मी मनावर नियंत्रण ठेवेल. तर ते म्हणतात की हे बघ, अमुक अमुक दिवशी तू शिकारीला जाऊ नको. तर तो म्हटला की बरं, नाही जाणार. मग समजा जर तू गेलास तर नदीकडे जाऊ नकोस, दुसऱ्या बाजूला तू गेलास तर चालेल. मग तो म्हणतो की बरं, नाही जाणार. पण मग नदीवर समजा तू गेला तर तिथे तुला एक सुंदर स्त्री दिसेल, तिच्याकडे पाहू नकोस. आणि मग ती म्हणेल की ती नौका विहार करते, तर तिच्या बरोबर तू नौका विहाराला जाऊ नकोस. तर मग तू म्हणतो ओके. आणि मग म्हणतो की पण तसं केलंस तरी पण तू तिला लग्नाची मागणी घालू नकोस. म्हणतो की हा ओके चालेल असं. तर अशी गोष्ट झाल्यानंतर राजाला वाटलं की हे तर किती सोपं आहे ना, की फक्त अमुक अमुक दिवशी आपण शिकारीला जायचं नाही. तर मग त्याच्यामुळे संपूर्ण आपल्या कुळाचा आणि आपल्या देशाचा नाश टाळता येईल. तर मग किती सोपं आहे ना. म्हणून तो म्हणाला ठीक आहे. मग तो दिवस आला, पण सुंदर हवा होती आणि राजाला त्या दिवशी विशेष काम नव्हतं. आणि त्याला वाटलं, अरे इतक्या सुंदर हवेमध्ये आपल्याला शिकारीला जायलाच पाहिजे. म्हणून तो निघाला. तर त्याला ऋषींचं वचन आठवलं. मग त्याने विचार केला की मी काय गरज नाही, मी फक्त शिकारीलाच जातोय ना, त्याच्यात काय हरकत आहे. म्हणून तो शिकारीला गेला आणि त्याला एक सुंदर हरिण दिसलं आणि ते हरिण नदीकडे पळालं. तर आता यावेळेस राजाच्या मनात विचार आला नाही की आपण नदीकडे जावं नाही. त्याला ते सगळं हरिणच दिसत होतं. ते हरिण बघत 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 तो नदीच्या दिशेने गेला. नदीच्या दिशेने गेल्यानंतर त्याला एक सुंदर आला. ती जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीचा सगळा सुगंध सगळीकडे पसरला होता. तर त्याला वाटलं की बापरे, ही तर स्त्री पाहायलाच पाहिजे, इतका तिचा सुगंध येतोय. तर म्हणून तो गेला नदीच्या काठी आणि मग ती सुंदर स्त्री त्याला दिसली. सुंदर संध्याकाळ आणि म्हणजे त्याला असं वाटलं की एवढी सुंदर संध्याकाळ आणि ही बाई आता आपल्याला नावेतून सगळीकडे हिंडवणार आहे. आता त्याला एकदम मोह झाला की अरे आपल्याला त्या नावेत जायलाच पाहिजे. आणि मग कितीदा तरी त्याला वाटलं की आपण नावेवर जाऊ नये, तरी पण त्याने ठरवलं की नौका विहार केल्यानंतर राज्य कसं काय बुडणार आहे आणि आपल्या कुळाचा काय नाश होणार आहे. तर त्यांनी ठरवलं की ठीक आहे, एवढाच मोह आहे ना, तर आपण जाऊ नुसतं नौका विहाराला.
आणि मग पुढची मत्स्यगंधाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. आणि मग त्याच्या मत्स्यगंधाच्या वडिलांनी अट घातली होती की तिचाच मुलगा सम्राट व्हायला पाहिजे. आणि मग भीष्मानी प्रतिज्ञा केली. हे सगळं पुढचं महाभारत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हा मोहाचा जो क्षण होता, त्या मोहाच्या क्षणाबद्दल महाभारतामध्ये लिहिलंय. आणि हे इतकं आवश्यक आहे, म्हणजे असं नाही की हा मोह टाळला तर चालेल, मग पुढचा नाही नाही टाळणार. प्रत्येकच मोह टाळायला पाहिजे असा तिथे संदेश आहे. जाऊया आपण पुढे. 35वा. ज्योत्स्ना वाचते. आले का? हो आले. माझं तेवढ्यात ते हे खाली गेलं, पण मी आता माझ्या फोनवरती हे केलंय. ओके, चालेल. हा हा. तर आता मी आपला 35वा ना श्लोक. हो, तुम्हाला तेवढ्यात ती गोष्ट वाचायचं का? गोष्ट संपली, म्हणजे तेवढ्यात माझं 1 मिनिटाचं तेवढं हे झालं. काही नाही, मी म्हटलं त्यांनी मोह आवरायला पाहिजे होता. शेवटी हा. मत्स्यगंधाची गोष्ट आहे ती. पण करेक्ट तुम्हाला करेक्ट. नंतर वाचायचंय भारतीताई. नाही, कोण हो, वाच. मला आता 35वा माझा आहे. आता मी ते ह्याचं पहिलीच ओके ओके चालू होतं ना. हा 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 हा. श्रीराम. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म जरी उणा आचरण्यास कठीण असला तरी स्वधर्मच चांगला. स्वधर्माचरण करीत असताना मरण आले तरी चांगले, पण परधर्म हा भयप्रद होय. एक पहा. मिनिट थांबते, हा. ज्योत्स्ना एक मिनिट थांबते. हम्म, हा जो श्लोक आहे ना, त्याच्यावरती हम्म. अनेक लोकांनी त्याच्यावरती वाद घातलाय की आपलाच धर्म चांगला आणि बाकीचे धर्म परधर्म भयप्रद आहेत, असं जे वाक्य आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते. पण त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं की अनेक त्याच्यामध्ये गैरसमज आहेत. एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा गीता सांगितली गेली, आपण किती म्हणतो, समजा 5,000 वर्षापूर्वी वगैरे, तेव्हा मुस्लिम धर्म पण नव्हता आणि ख्रिश्चन धर्म पण भारतात नव्हता. तर त्यावेळेला आपण जेव्हा हे म्हणतोय तेव्हा कृष्णाला म्हणायचं आहे की आपण स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म आपण जे म्हटलं होतं, आणि त्याच्या विरुद्ध म्हणून त्यांनी परधर्म असं परधर्म म्हटलं. म्हटलं. तर स्वधर्म आणि परधर्म अशा प्रकारचे तिथे शब्द आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म असं म्हटलेलं नाहीये. आता समजा माझी वृत्ती सात्विक आहे, म्हणून मग मी म्हणते की माझी वृत्ती ब्राह्मणाची आहे असं मी म्हणते. पण समजा जर उद्या मला म्हटलं की तू ब्राह्मणाची वृत्ती आहे ना, तरी पण आता लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा जाती म्हणतो तेव्हा जाती जन्माप्रमाणे नसतात, तुमच्या गुणाप्रमाणे असतात. तर समजा तुमचे सात्विक गुण असतील तर तुमची ब्राह्मणाची वृत्ती आहे असंच म्हणता येईल. आणि समजा उद्या कोणी मला म्हटलं की ती ब्राह्मणाची वृत्ती वगैरे जाऊ दे, आता तू क्षत्रिय हो, आणि समजा मला सांगितलं की हा एक बंदूक हातात दिली, तर मी काय करणार, ती बंदूक घेणार आहे, घट्ट डोळे मिटणार आहे आणि मग गोळी सोडणार आहे, आणि जिथे जी गोळी जाईल तिथे तो माणूस मरेल. असं होईल ना. म्हणजे माझा असा तो म्हणजे तो जर माझा धर्मच नाही आहे, माझी वृत्तीच नाही आहे की कोणाला मारायची वगैरे, तर तो माझा परधर्म झाला, अशी इथे कल्पना आहे. की आपण जेव्हा म्हणतो की स्वधर्म आणि परधर्म, म्हणजे तुमचे जे काय गुण आहेत त्याच्याप्रमाणे तुमचा धर्म आहे, आणि त्याच्या बाहेर जर का तुम्ही जायचा प्रयत्न केला तर ते डेंजरस होऊ शकतं. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की मला कोणी बंदूक दिली तर मला काय कळणार की कुठे मारायचं काय मारायचं, आणि ते कोणी मारायच्या आधीच मी रडायला लागणार ना तिथे. असं तर म्हणून आपल्या वृत्तीप्रमाणे आपल्याला धर्म वेगळा असू शकतो. आणि पण आणखीन एक गोष्ट तिथे त्यांनी सांगितली की जेव्हा आपण म्हणतो की आपण तामस समजा वृत्ती असतील, वाईट वृत्तीने माणूस जगत असेल, तर त्याने मात्र आपला तामसीपणा सोडून सत्वाकडे प्रवास करायला पाहिजे. हे अवघड आहे, अगदी खडतर आहे, पण ते आवश्यक आहे की त्याच्याप्रमाणे तुम्ही चांगल्या गोष्टी शिकू शकता. जसं आपण वाल्याचं बघितलं, वाल्याचा वाल्मिकी झाला ते
तर ते डिझायरेबल चेंज आहे, तो तुम्ही करू शकता. म्हणजे वाईटाकडून तुम्ही चांगल्याकडे जाऊ शकता. पण आज माझा जो धर्म नाही, म्हणजे जो परधर्म आहे माझ्यासाठी, तो मी घेणं हे डेंजरस आहे. तर मी जाऊया पुढे. ओके. पहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. याहून दुसरा जो परकीयांचा आचार तो खरोखर दिसाव्यास चांगला जरी दिसला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वाने आहेत, ती ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी त्याने कशी सेवन करावीत सांग. अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी? अथवा विचार कर, इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे काय? दुसऱ्यांची सुंदर जुने गच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात? हे असू दे. आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्याबरोबर संसार करावा हे चांगले, त्याप्रमाणे कितीही अडचणींचा प्रसंग आला अथवा आचरावयास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणार आहे. बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. पण जनताच्या रोगात त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत? असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्यांचा तो हट्टच ठरेल. कारण अर्जुना, त्यांचे ते करणे परिणामी हितकारक होणार नाही. म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपणास जे अयोग्य म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरू नये हे बरे. फार काय, या आपल्या धर्माचे आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडतील तरीही इहपरलोकाच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी माझी एक देवा जरा एकदम हे जर सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले हे खरे आहे, परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी विचारतो. ओके. श्रीराम. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठेला भला देखे. येरू आचारू जो परावा तो देखता कीर भरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाचे. सांगे शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे अप्राप्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जियापरी. तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मूची सुरवाडू पारत्रिकीचा. कागा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनिही जरी सेवी जेल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेय अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीचे. या स्वधर्मात हे अनुष्ठिता वेचू होईल जीविता तूही निकावर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलिले जेथ श्री शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले परी आता हुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन जरा एक मिनिट. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, तर मग स्वतःची इच्छा नसताही जणू काय बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे हा पुरुष
कोणाच्या प्रेरणेने पाप आचरतो? हम्म. तर देवा, हे असे होते की ज्ञानी पुरुषांची स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. ज्यांना सर्व कळते व ज्यास हे उपायही ठाऊक असतात, ते देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात? ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाही, त्याप्रमाणे कधी कधी डोळसालाही कळत नाही असे का व्हावे? जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात, तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत. सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात. आपण स्वतः पापांना चुकविण्याकरता लपून बसतात, सर्व प्रकारे पाप चुकवण्याकरता प्रयत्न करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. हम्म. एक मिनिट इथे आता मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट आठवली याच्यावरून की हम्म. हा अर्जुनाचा प्रश्न खूप छान आहे. वाईट काय हे माहिती असो सुद्धा काही लोक त्याच रस्त्याने जातात. तर जेव्हा दुर्योधनाला कोणीतरी विचारलं होतं की तू अशा सगळे कामं वाईट कामं का करतो आहेस, तर त्याचं जे उत्तर होतं तुम्ही ऐकलं असेल त्याने, जानामी धर्मम जानामी धर्मम न च, मला म्हणता येत नाही, जानामी धर्मम न च माझी ती प्रवृत्ती नाही आहे. प्रवृत्ती ही कोणाला येतोय हा श्लोक? हा, जानामी अधर्मन न च मी निवृत्ती. म्हणजे मला काय करायला पाहिजे ती वृत्ती मला माहित आहे की धर्माच्या मार्गाने झालं पाहिजे आणि मला अधर्माच्या मार्गाने जायचं नाहीये, तरी पण मी त्याच मार्गाने जात असतो, कारण मला अधर्म कळतो पण तो टाळता येत नाही आणि धर्म कळतो पण त्याच्या मार्गाने जाता येत नाही, असं दुर्योधनाचं उत्तर होतं. जाऊन पुढे. आणि आता ही तुम्ही मगाशी सांगितलेली गोष्ट इथे बरोबर ऍप्लिकेबल आहे. मगाची ती ह्याची मत्स्यगंधीची किंवा पराशराची, नाही का, शंतनूची. ती बरे नाही. श्रीराम, ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. अशी एक बळजबरी दिसून येते, ती येथे कोणाच्या जोरामुळे होते हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञ ही जे होती, हे उपाय ही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. बीजा आणि भुसा अंधू निवाडून येणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासीही सेविती जनपदाते. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविते, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयांची जीवे घेती विवसे, तेची जडवणी ठाके जीवेसी, चुकविती ते गिवसी तया तेची. ऐसा बलात्कारू ऐकू दिसे, तू कवणाचा येथ आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेश पार्थू म्हणे. झालं माझं. हा, थँक्स. झालंय ना, मला वाटतं. हो हो, थँक्यू. हा, हा. तुम्हाला, मला वाटतं त्यांना ह्याला सुद्धा मदत करताय का हो, बरं, तुम्ही? मग मी श्लोक मी म्हणते आणि मग त्या श्लोक म्हणा वाचतील. ना. हा, तुम्ही श्लोक म्हणा. यस यस. श्री भगवान वाच, काम एष क्रोध एषः रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम्. श्रीकृष्ण म्हणाले, बलात्कार करणारा हा काम आहे, हा क्रोध आहे. रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा अधाशी व महापापी आहे. या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण. तेव्हा
हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा राहणारा व निरीच्छ झालेले योगी ज्यांची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला, ऐक. तर बाबा, बलात्कार करणारे हे काम क्रोध आहेत असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा मुळीच नाही. हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत असे समजले जाते. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प होत. हे विषयरूपी दऱ्यात राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहे. हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे इंद्ररूपी गावाचे गावकूस आहेत आणि अविवेकांचे रूपाने जगावर मोठे बंड आहे. हे मनात असलेल्या रजगुणाचे वळलेले आहेत व मुळापासून आसुरी संपत्तीचे आहे. यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी हे तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण की हे जीवितांचे शत्रू आहेत. भूक लागली असता खाण्यास जग एका घासासही ज्यांना पुरे पडत नाहीत अशा या कामक्रोधांचा जो नाशकारक व्यापार त्या व्यापारावर देखरेख आशा करते. लीलेने मुठी धरली तर 14ही भुवने जिला अपुरी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची नवसाची लाडकी धाकटी बहीण आहे. जी खेळत असता त्रैलोक्य रूप खाऊन सहज खाऊन टाकते. ज्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे. हे असो, ज्या कामक्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधांपाशी देवघेव करतो. ज्याने पोटी असलेला सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्यांचा पेंढा भरला. जसा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात पुढे आणले. या कामक्रोधानी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रालंकाकारी मायारूपी मांगेन सजवली आणि मग अशा या सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधाने भ्रष्ट करले. यांनी विचारांचा आश्रय नाहीसा केला, वैराग्यांची कातडी काढली व निग्रहाची जिवंतपणे मान मुरगळून टाकली. यांनी संतोष रूपी वन तोडून टाकले, धैर्य रूपी किल्ले पाडले व आनंद रूपी लहान रोपटे उपटून टाकले. यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरले. हे शरीराबरोबरच उत्पन्न झालेले आहेत व अंतःकरणात सारखे चिकटून राहिले आहेत, परंतु धुंडाळले तरी ब्रह्मांदी देवांना हाती लागत नाही. हे कामक्रोध जीवात्म्याजवळ असतात आणि वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात. म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाही. हे पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात. हे शस्त्रा वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानाना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात. हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवितात. हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाही. तव हृदय कमळ आरामू जो योगितांचा निष्काम कामो, तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगेन ऐक.
तरी हे काम क्रोधू पाही जयांचे कृपेची सांठवण नाही. ते कृतांतांच्या ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरांचे वाग भजन मार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय गार्मीचे कोंड यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरियेचे ढायपण ययांचे अविद्या केले. हे रजाके पीर जाहले परी तमासी पडियंते भले. येणे निजापद या निधिले प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी जे जीवितांचे वैरी म्हणून या. जयांसी भुकेलेल्या अमिषा हे विश्व न पुरेची घासा कुळवाडी यांची आशा साळीत असे. कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुविने धेंकुटी. हे भ्रांती तिये धांकुटी वाल्ली दुल्ली. हे लोकत्रयाचे बटुके खेळियांची खाय कवतिके. तिच्या दासीपणाचे बिके तृष्णा जिये. हे असो मोहे मानिजे यांते अहंकारे घेते दिजे. जेणे जग आपुलीने भोजे नाचवित असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला मग अकृत तृणकुटा भरिला. तो दंभू रुढविला जगी इही. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली. तिथे करवी विटाळविली साधू वृंदे. इही विवेकाची त्राय फेडली वैराग्याची खाली काढली. तियता मान मोडली उपशमा. इही संतोष पवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले. आनंद रोप सांडिले उपडुनिया. इही बोधांची रोपे लुचिली सुखाची लिपी पुसिली. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगा तव घडले जीवीची आथी जडले तरी नातूटडी गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचा एक हारी म्हणून प्रवर्तले महामारी सावंतरी ना. आवरते. हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती. न बोलता कवळिती प्राणी याते. हे शस्त्रे विण साधिती डोळे विण बांधिती. ज्ञानी असी तरी वधिती पैज घेऊन. हे चिखले विण रोविती पाशिके विण गोविती. हे कवणा जोगे न होती आंतो ते पणे. वाचू का पुढचा श्लोक? पुढचा श्लोक. धुमे थांबा बघू ते कुठे गेला. एक मिनिट मला दिसत नाही. डोळ्यावरती अंधारी येते स्त्री. धुमेना प्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च. यथो बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. परत एकदा वाचते. बर. धूमेनाव्रियते वह्निः यथा दर्शो मलेन च. यथोल बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी मळाने आरसा व वेष्टनाने गर्भ आच्छादिलेला असतो त्याप्रमाणे
याने कामाने हे ज्ञान आच्छादिले आहे. जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते, अथवा प्रकाशापासून सूर्य, धुरापासून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो, तसे या कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते, हम्म. जैशी चंदनाची मुळी गिवसोनी घेते व्याळी, नातरी उल्लबाची खोळी गर्भस्थानी हम्म. गर्भस्थासी का प्रभाविन भानू हुमेविन हुताशनु, जैसा दर्पण मळ हिनू कही नसे, तैसे इही विण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडोनी पा गुंतले बीज निपेजे. हम्म. ओके, पुढचं वाचते. हम्म. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. हम्म. हे अर्जुना, ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा हा जो कामरूपी अग्नी, त्याने ज्ञान आच्छादिले आहे. तसे ज्ञान स्वभावतःही निर्लेप आहे, निर्लेप. परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादिले असते, म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण राहिले आहे. अगोदर यांना जिंकावे, मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे, तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण अधिक प्रज्वलित करण्यास कारण, त्याप्रमाणे त्यांनाच उलट सहाय्य करणारे होते. जैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाव होऊन राहिले. आधी याते निणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभावे रागद्वेष. यांते साधवया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी साववो होय. छान. आता आपण धनंजय आला नाहीये ना, कोणी वाचताय त्याच्या ऐवजी थोडंच आहे आता. मी वाचू का निलिमाताई? चालेल चालेल. मी thanks. Okay. धनंजयची बहीण. क्रांती वाचते. हो, Oh, हा. okay. नवीन वाचते बरं. Yeah, क्रांतीला वाचू दे. Yeah. 40 पासन ना. हा. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोह इत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन व बुद्धी ही यांची आश्रयस्थाने आहेत असे म्हणतात. हा यांच्या इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञान आच्छादित करून प्राणाला मोह पाडतो. अशा रीतीने जे जे उपाय योजावेत, ते सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटले, तरी पण त्यास जिंकण्याचा एकमात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. तैसे उपाय कीजती जे जे, ते यांसीची होती वीरजे, म्हणोनी हट्टियांते जिणिजे इहींची जगी. ऐसी याही सांकडं बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंग वला, तरी सांगेन तुझ.
तस्मात् मिन्द्रियाण्यान्य नियम्यं भरतर्षभ प्रापान्न प्रजहि पापान. येन पापान्न प्रजहि येन ज्ञानविज्ञान नाशनम. हम्म. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, म्हणून तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग नाश कर. हम्म. तर याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिये आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच अधिपूर्णपणे ठेचून टाक, नाश कर. हम्म. यांचा पहिला कुरुटा इंद्रिये येथुनी प्रवृत्ते कर्मा ते विये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. हम्म. इंद्रियाणि परान्या पुरींद्रियेभ्यः परं मना मनस्सस्तु परा बुद्धियो बुद्धे परसस्तु सहा. इंद्रिये श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे. मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टाचा आश्रय नाहीसा होईल. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जही शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. हम्म. अशा प्रकाराने बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या जोरदार असलेल्या कामाला जाणून मनाने मनाचे संयमन करून ज्याचे ठाणे जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूला ठार कर. हे काम क्रोध अंतःकरणापासून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असे समज. ज्याप्रमाणे सूर्य किरणांशिवाय मृगजळ राहत नाही, तसे कामक्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्तिरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगितो. गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून तू कधी हलू नकोस. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा ऐक. असे संजय म्हणाला. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील. त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यांना श्रवण सुखाची रेलचेल होईल. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो श्रीकृष्णार्जुनांच्या संवादाचा आनंद भोगा. जे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वैण उरले मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. जे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीयेचा नाहो राया एक देव देवो बोलता जाहला. आता पुनरपि तो अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेथ पंडुसुतू प्रश्नु करील. तया बोलाचा हन पाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुनी उन्मेषाचा. मग संवादू श्री हरिपार्थाचा भोगा बापा. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोग नाम तृतीयोऽध्याय. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. हरी ओम. छान. आपला तिसरा अध्याय संपला इथे. आता मला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. बंद केलं तरी चालेल. हा, तर मागच्या वेळी कीर्तकीने विचारलं होतं की
कृष्णाने जर का काही काम केलं म्हणजे कर्म केलं तर मग त्याचं काय होतं तर कृष्णाच्या अनुषंगाने जे ज्ञानी आहेत त्यांच्या पण बद्दल आपण सांगू की ज्ञानी लोक किंवा कृष्णाची आणखी थोडीशी वेगळी गोष्ट आहे पण यांनी जे काय कर्म केलं असतं त्याचं कृष्णाला फळ मिळत नाही कारण तो फळासाठी काम करत नाही त्याला फळ मिळतच नाही अजिबात पण जे ज्ञानी लोक असतात त्यांचा हा प्रारब्ध त्यांचं कर्म सुरू असतं आणि म्हणून त्यांना त्याच्यापासून समजा ते चांगलंच काम करणार नाही का ज्ञानी लोक तर ते चांगलं काम करतात त्याच्याबद्दल त्यांना पुण्य मिळतं आता समजा माझे स्वामीजी दयानंद सरस्वती आहेत ते ज्ञानी होते तर त्यांनी जर का काही काम चांगलं केलं तर त्यांच्या आवडीचे जे लोक आहेत तर त्या सगळ्यांना त्यांचं पुण्य विभागून मिळतं तर अशा प्रकारे ज्ञानी लोकांचं पुण्य तिकडे जातं आणि जे काय काम ते करतात म्हणजे कृष्णाने केलं किंवा ज्ञानी लोकांनी केलं त्याला नैष्कर्म असं म्हणतात नैष्कर्म्य म्हणजे निष्काम नाही नैष्कर्म्य म्हणजे त्यांना त्याच्यापासून फळ मिळत नाही अशा प्रकारचं नैष्कर्म आता पुढच्या अध्यायामध्ये आपण बऱ्याच वेळा नैष्कर्म्याबद्दल बोलणार आहोत पण तिने प्रश्न विचारला म्हणून मी ते सांगते शिवाय आपल्याकडे खूप देव असतात पण आपण इथून सुरुवात करायची की ब्रह्मदेव हा पहिला काढलेला काय म्हणूया आपण देव होता म्हणजे जेव्हा सगळी सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिला काढला तो ब्रह्मदेव पण ब्रह्मदेव विष्णू आणि शिव हे तिन्ही एकाच वेळी निघाले होते आणि आपल्या वेदामध्ये असं म्हणतात की त्यांची जी काय म्हणजे टुगेदर त्यांची जी काय शक्ती आहे ती सगळी एकत्रच ती ब्रह्माची ब्रह्म देवाची नाही ब्रह्माची ब्रह्मा जो आपण म्हणतो ओरिजिनल त्याची शक्ती आहे मग या ज्या ब्रह्माच्या शक्ती आहेत त्यांचे जे नावं आहेत ते सगळे नावं आपल्या वेदामध्ये आहेत तर वेदामधले जे देव आहेत त्यांना पारमार्थिक देव म्हणतात पारमार्थिक देव म्हणतात वेदातले जे देव आहेत ते आता म्हणजे तिथे वरुण आहे तिथे अग्नी आहे हे सगळे जे वेदातले देव आहेत त्यांना पारमार्थिक देव म्हणतात आणि मग त्याच्यानंतर समजा बाकीचे जे देव आपल्या पुराणातून आलेले आहेत त्यांना पारमार्थिक देव म्हणतात सॉरी त्यांना पारमार्थिक म्हणजे वेदाचे आणि प्रतिभासिक देव म्हणतात प्रतिभासिक म्हणजे पुराणातून निर्माण झालेले जे देव आहेत त्यांना प्रातिभासिक म्हणतात आता तिसरा भाग आहे तो अवतार समजा विष्णू आहे किंवा देवी आहेत हे अवतार घेतात तर ते अवतार घेतात म्हणजे एका ह्युमन फॉर्म मध्ये ते इथे येतात म्हणजे विष्णू जसा कृष्ण म्हणून आलेला होता तर तसं ते तेव्हा देवी सुद्धा अनेक फॉर्म्स मध्ये इथे येते तर त्यांना अवतार म्हणतात तर अवताराचे आपण काय म्हणायचं की अवताराचे जे गुण असतात तर अवतारालाच आपण भगवान असं म्हणतो आणि भगवानाला 6 गुण असतात आता हे 6 गुण लक्षात ठेवायचे आपल्याला कारण बऱ्याच वेळेला आपण त्याच्यावरती येणार आहोत तर भगवानाचे जे गुण आहेत ते विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहेत एकूण 6 गुण असतात भगवानाचे एक म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे काय आपलं ज्ञान आहे असं नाही जगाचं सगळं जे ज्ञान आहे त्यांना असतं ते तर म्हणून त्यांचं जे ज्ञान असतं ते सगळ्या जगाचं मिळून असतं म्हणून त्यांना सर्वज्ञ पण म्हणतात हा एक गुण झाला त्यांचा दुसरा गुण असतो वैराग्य वैराग्य म्हणजे ते जे काय काम करतात ते स्वतःसाठी करत नाही म्हणून त्यांना पाप किंवा पुण्य लागत नाही म्हणून त्यांना वैराग्य म्हणतात नंतर तिसरं आहे ते यश जगातलं कुणालाही यश मिळालं तरी ते सगळं ईश्वराला किंवा आपण जो काय आतला म्हटलं अवतार आहे त्याच्याकडे ते जातं सगळं यश म्हणजे जेव्हा आपण भगवानाचं यश म्हणतो ते सगळ्या जगाचं यश आहे नंतर श्रेय म्हणजे सृष्टीतील ज्या सर्व स्थूल गोष्टी आहेत वारा आहे पाऊस आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या भगवानाची प्रॉपर्टी असं आपल्याला म्हणता येईल नंतर ऐश्वर्य म्हणजे सद्विवेक बुद्धी आणि सृष्टीमध्ये आपल्याला जे काय नियम दिसतात म्हणजे आपण म्हणतो की
ग्रॅव्हिटी हा नियम आहे. असे जे सृष्टीत ठरलेले जे नियम आहेत ते सगळे म्हणजे त्या भगवानाचं ऐश्वर्य असं समजलं जातं. मी पुन्हा सांगते ते 6 गुण जे आपण म्हटलं किंवा मी आपल्या चार्टवरती लिहिन नंतर. तर एक म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे वैराग्य, तिसरं म्हणजे यश, चौथं म्हणजे श्रेय आणि ऐश्वर्य, आणि एक कुठलं राहिलं, ज्ञान, वैराग्य आणि यश, श्रेय आणि ओके. तर असे जे 6 गुण आहेत त्याचे, ते आपण भगवानाचे ते गुण असतात. आणि म्हणून भगवानाने जर का काही काम केलं तर ते पण आपल्याला म्हणजे त्याच्यापासून त्याला म्हणजे आता कृष्णाने काही काम केलं तर त्याला त्याच्यापासून काही पाप किंवा पुण्य मिळू शकत नाही, अशी त्याच्यामध्ये कल्पना आहे. ठीक आहे का केतकी? इतकी आहे का? हो हो हो. Good. आणि माझा म्हणजे प्रकृती जेव्हा आपण म्हणतो सात्विक, राजसिक वर्सेस तामसिक, तर त्याच्यामध्ये भगवानाची प्रकृती सात्विक असते कायम का असं काय? म्हणजे हा, त्याला काही प्रकृती नसते. पण भगवानाला आपले गुण लावायचे नाहीत, त्याला हो, सत्व त्याचं रजतम लावायचे नाही, म्हणजे हो. त्याला सत्व आपण म्हणायचं. पण हम्म. कधी कधी कृष्णाने अशी सुद्धा कामं केली आहेत की जे कोशर नाही आहेत अशी पण केली आहेत. पण त्यांनी त्याच्या पुढे उद्दिष्ट काय होतं की सगळ्या जगाचं कल्याण व्हायला पाहिजे, हा त्याचं उद्दिष्ट होतं, राईट. मग त्याच्यामध्ये त्यांनी जसं म्हटलं की विनाशाय दुष्कृताम, तर विनाशाय दुष्कृताम म्हणजे त्याच्यामध्ये त्याला युद्ध पण करावं लागलं असेल, तर ते काही सात्विक काम आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. पण त्यांनी नेहमी समाजाचं काय चांगलं होईल ते नेहमी लक्षात ठेवलं त्यांनी. पण मग यावर माझा एक क्वेश्चन आहे की श्रीकृष्णांनी म्हणजे मारणं कोणालाही हे चांगलं नाही असं जर आपण धरलं मनुष्य जातीमध्ये, नाही, असं नाही आहे. आपण पुढच्या म्हणजे पुढच्या अध्यायात मग नाही येते. त्याला त्यांनी तो जो सल्ला दिला की तू समोर युद्ध कर, पण मग त्याचा परिणाम अर्जुनावर चांगला किंवा वाईट होणार, ते कसं असं कन्फ्युजन आहे म्हणजे थोडं. हा नाही, आपण काय सांगणं आणि काय म्हणजे अहिंसा हा एक खूप छान विषय आहे. आपल्या वेदामध्ये खूपच चांगला विषय घेतलाय त्यांनी. इतके डिटेल्स त्याच्यामध्ये सांगितले, म्हणजे एवढं मोठं पुस्तक आहे, एवढे डिटेल्स त्याच्यात सांगितले. पण त्यातले महत्वाचे काही आहेत ते आपण पुढच्या वेळी बघू की हिंसा म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय. त्यांनी खूप छान डेफिनेट केलंय. म्हणजे आता कृष्णाने जे केलं त्याच्यामध्ये म्हणजे हे युद्ध जे झालं ते धर्म आणि अधर्म याच्या विरुद्ध होतं, right? मग तेव्हा जर का तुम्ही अशी हत्या केली तर ती तुमची धर्माच्या संरक्षणासाठी आहे, तर ती तुम्हाला चालते. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण डेफिनेशन दिल्यात की कुठलं बरोबर आहे आणि कुठलं नाही. पण त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय आहे, धर्म काय आणि अधर्म काय आहे, याची सगळी डेफिनेशन तुमच्या मनात पाहिजे, बरोबर. म्हणजे नाहीतर मला वाटेल की हा अमक्या अमक्या व्यक्तीला मारलं की ते चांगलं आहे, असं नाहीये ना. धर्म काय आणि अधर्म याची पूर्ण कल्पना पाहिजे, नंतर मला ते करतात. कारण आजच्या ह्याच्यात सॉलिड स्ट्रॉंग भाषा होती तशी, म्हणजे म्हटलं तर ह्याला ठेचा आणि मारा आणि हो, कृष्णाची भाषा आहे, स्ट्रॉंग आहे खरंच. बरोबर. आता इतकी म्हणणार. हो. मला एक क्वेश्चन जरा मी एक विचारू काय? वेळ झालाय का? काय ते? नाही, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, बोला. आता आपण बोलत होतो त्याच्यापैकी म्हणजे ते सगळे हे पापी लोक आहेत त्याच्यावरती एक मार्ग दाखवला आहे कृष्णाने की की तुम्ही एक सिक्रेट मार्ग की तुम्ही पहिले शांत व्हा, असं म्हणजे दॅट्स सांगितलंय तो असा. म्हणजे तुमच्या इंद्रियावरती ते तुम्ही शांत व्हा, पण ते मारामारी करताना तर शांत कसं होऊ शकतं? मग ते राग आल्याशिवाय तर मारामारी करूच शकत नाही. नाही, मारामारी करायची आहे म्हणजे ते लोक वाईट आहेत म्हणून नाही करायची, अधर्म आहे म्हणून करायची, राईट. ते लोक अधर्माचे आहेत म्हणून त्यांना मारायचं आहे. ही मनात आपल्या हे पाहिजे की म्हणजे अधर्माच्या विरुद्ध आपलं हे लढणं आहे, व्यक्ती विरुद्ध नाहीये. म्हणजे
अमुक अमुक व्यक्ती वाईट आहे म्हणून तिच्याबद्दल नाही आहे, पण ते अधर्माने वागतायत म्हणून नाही. आपण पुढच्या वेळी नक्की बोलूया याच्यावरती. नाही म्हणजे तेवढा संयम यायला पहिलं तुम्ही तुमच्यावरती काम केलं पाहिजे. हो, म्हणजे अगदी खरं कॉन्स्टंटली आहे. यू गॉट टू फील की अरे हा इंडिव्हिज्युअल वरती मी मारामारी नाही करत आहे, हे Right. ह्याच्यावरती करतोय काय ते धर्मावर. मला मनात माहिती पाहिजे. खरं आहे, अगदी हा खरं आहे. म्हणजे ते दॅट डिफरन्स यू हॅव टू कीप इट इन युअर माइंड. म्हणजे हा हा तुमच्यावरती स्वतःवरती कंट्रोल पाहिजे तो. हा असं म्हणजे हा. असं feel आहे. नाही, आपल्याकडे एक म्हण आहे ना, नंडेचं कार्ट किरकिर करत, खरवत होऊ दे त्याला. तर ती वृत्ती नको की त्या नंद आपल्याला त्रास देतो म्हणून तिच्या मुलाला खरंच होऊ दे, ही वृत्ती बरोबर नाही. राईट. हम्म. ओके, जाऊया. मी एक ऍड करू का त्याच्यामध्ये? म्हणजे आपण म्हणजे नॉनव्हेज किंवा व्हेज खाताना भाज्या कापतो साधारण, तर ते मारतो ना त्यांना बेसिकली, पण ते आपण शांत मनाने पण करू शकतो. सो ते आपलं कर्तव्य म्हणून आपण करतो सपोज. तसं ते वाईट असलं तरी कापणं, तरी आपण भाज्या कापतोय. म्हणजे सिंपल उदाहरण दिलं. आणि एखाद्याने समजा आपल्यावर हात उगारला आणि आपण त्याचा हात उगारला किंवा शस्त्र उगारलं आणि ते शस्त्र आपण काहीही हे न करता राग किंवा कुठल्याही प्रकारचं न करता नुसतं रोखून धरलं आणि त्याला आपल्याला मारून दिलं नाही, तर ते ती आपली अहिंसाच आहे. म्हणजे आपण त्याची हिंसा थांबवली. आपण काही त्याच्यावर हात उगारलेला नाहीये आणि आपण शांतपणे त्याला फक्त त्याच्या ह्याच्यापासून परावृत्त केलं. मला मारण्यापासून परावृत्त केलं म्हणजे प्रश्न मिटला. खरंय, असं पण करता येईल नाही का? अगदी खरंय, अगदी खरंय. पण मला कॉन्फिडन्स पाहिजे की मी याला थांबवू शकते आणि दुसरा म्हणजे मी त्याच्यावर हात उगारणार नाही. त्यांनी माझ्यावर हात उगारला म्हणून मी त्याला परावृत्त करणार असं. कारण हिंसा आपण पूर्णपणे टाळू शकत नाही. कारण जोपर्यंत इतर लोक हिंसेमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तोपर्यंत आपण त्यांच्यावरती कसं काय कंट्रोल करणार? आपल्या हातात एकच काम आहे की त्यांची हिंसा आपण टाळायची आणि आपल्यापर्यंत पोहोचून द्यायची नाही. त्यांना त्यांच्या हिंसेला वरचढ होऊ देता कामा नये असं. पण कधी कधी तुम्हाला पर्याय पण नसतो ना, म्हणजे नाही, पर्याय नसतोच. अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागेल, नाही का? कधी हो. तर ते पण त्यांनी म्हणूनच ते ठीक आहे ना, म्हणजे अधर्म विरुद्ध असेल तर नक्कीच घ्यायचं. हो. बरं. पण चला. त्याच्या पहिली तुमची स्वतःची स्वतःवरती काम करा ते पहिलं सांगितलंय ना. खरंय. हम्म. हो. म्हणजे ते आपला तुम्ही स्वतःचा कंट्रोल पाहिजे. नाही तर मला आवडत नाही ते सगळ्या लोकांना मारून टाकायचं अशी वृत्ती नको ना. हा ते तुमचं ते दॅट इज द सिक्रेट. म्हणजे सिक्रेट म्हणून सांगितली आता. म्हणजे आपण अगदी खरंय. चला, इतकी हा म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जागो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवो नितीन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित
आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि